ओळखला जातो, परंतु मध्ये असे चेंडू टाकतो ना की कधी कधी फलंदाजाला समजत नाही. असा गती परिवर्तन करणारा गोलंदाज गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय. P1चं पहिले षटक आहे. या पहिल्या षटकाचा विचार केला 2 क्षेत्र थर्ड सर्कलच्या बाहेर असणार आहेत. डीप कव्हर क्षेत्रामध्ये आपण पाहिलं तर राजा त्या ठिकाणी तैनात आहे आणि एक क्षेत्रक्षण आपण पाहिला मिड ऑन क्षेत्रामध्ये डीप क्षेत्रामध्ये निलेश भस्कर हा खेळाडू त्या ठिकाणी तैनात आहे. इष्टीच्या पाठीमागे सरसेनापती नयन जोशी आहे. बॅकवर्ड शॉर्ट स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक पाहतोय आपण ऑन क्षेत्रामध्ये. शॉट मिड ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. मिड ऑन क्षेत्रामध्ये त्याचप्रमाणे शॉट मिड ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. त्यानंतर आपण पाहिलं शॉट एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये शॉट पॉइंट गल्ली क्षेत्रामध्ये आणि एक क्षेत्ररक्षक पाहिलं राणा मोरे शॉट फायनल क्षेत्रामध्ये आहे. पहिला चेंडू या ठिकाणी कॉट या ठिकाणी पाहिलं ना कॉट बिहाइंड या ठिकाणी आपण पाहायला मिळतोय. एसटीच्या पाठीपैकी नयन जोशी क्षेत्ररक्षक आहे. चांगलं झेल पकडला. महत्वाचा गडी गारद झालाय. सागर भोवडला परतावा लागला. या ठिकाणी सागर भोवड मात्र शून्यावरती माघारी परतलाय. महत्वाचा गडी गारद झालाय. अल्पेश पाटीलचं कौतुक करावं लागेल. यावर खऱ्या अर्थाने एक महत्वाचा गडी गारद केलाय आणि ब्रेक थ्रू मिळवून देण्यासाठी माहिर आहे हा गोलंदाज अमित. पांगोली संघाला बिलॉंग करणारा आज खऱ्या अर्थाने अमितने खुश केलं होतं कारण प्रत्येक सामन्यामध्ये त्याचे खेळ आपल्याला पाहायला मिळाले. गोलंदाजी असो की फलंदाजी आज मात्र खुश केलंय अमितने. आणि बऱ्याच वेळेला अमित नशिबाची साथ देखील बऱ्याच वेळा आपण पाहिलेली आहे. मात्र आता या ठिकाणी जर पाहिलं ना पहिल्या चेंडूचे फलंदाज सागर भोवड माघारी परतलाय. म्हणजे या ठिकाणी तिसऱ्या क्रमांकासाठी फलंदाजाला प्रोव्हाइड केलंय. म्हणजे पाहिलं ना संघाला सावरायचं आहे तेवढं संघाला धावांचा आकार देखील द्यायचा आहे. विकेट सांभाळून खेळ करायचा. अल्पेशचा हा दुसरा चेंडू ओव्हर द विकेटने या ठिकाणी काय घडलंय पहा. आधीचा चेंडू जोरात पडला मात्र दुसरा चेंडू जर पाहिलं ना तर या ठिकाणी काय घडलंय 2 चेंडूवरती 2 फलंदाज बाद झालेत. क्रिकेटचा खेळ आहेच भारी परंतु अशा खेळाडू वृत्तीमुळे तर आणखीनच भारी वाटतं कारण बॅटची एज लागली स्वतःहून फलंदाज मात्र माघारी परतलाय. राणा मोरेचा आज आवाज मात्र जोरात सुटताय कारण 2 चेंडू महत्वाचे 2 गडी गारद झालेत. परंतु खऱ्या अर्थाने मैत्रीपूर्व लढत आहे. शेवटचा फलंदाज देखील चांगली फटकेबाजी करू शकतोय. अडचणीत सापडलाय. अमित देखील या ठिकाणी शून्यावरती बाद झालाय. कधी हॅट्रिकच्या उंबाडीवरती पोहोचला गोलंदाज मात्र समजला नाही. दर्शन गोलंदाज दर्शन आलाय तिसऱ्या चौथ्या क्रमांकासाठी. शून्यावरती 2 गडी गारद झालेत. रोहा ग्रामीण असोसिएशनचा संघाने नाणेफेक जिंकली. निर्णय घेतला या ठिकाणी क्षेत्ररक्षण करण्याचा. अचूक निर्णय या ठिकाणी आतापर्यंत पाहायला मिळतोय. पारुपेच्या षटकामध्ये 2 चेंडूवरती 2 फलंदाजांना माघारी परतावलंय. काय गोलंदाजीचा नमुना पेश केलाय गोलंदाज अल्पेश पाटीलने. पॉवर प्लेचं हे षटक चालू आहे. अल्पेश पुन्हा आपल्या गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झाला ओव्हर द विकेटने. हॅट्रिकचा चेंडू होता. आणि या ठिकाणी मात्र काय घडलंय पहा. कधी हॅट्रिक झाली. बॅक टू बॅक 3 फलंदाज मात्र एसटीच्या पाठीमागे झेलबाज झालेत. उल्लेखनीय कामगिरी. संकटात सापडलाय स्वयंभू श्री दहावीर महाराज असोसिएशनचा संघ. मात्र या ठिकाणी काय घडलंय पहा. प्रत्येक खेळाडू मात्र येतोय हजेरी लावतोय. एखाद्या खेळाडूला फलंदाजाला या ठिकाणी मात्र खेळपट्टीवरती थांबावं लागणार आहे. स्पर्धेमध्ये तोच टिकून राहतो जो परिस्थितीनुसार खेळ करतो.
कारण मोठमोठे वादळे येतात, त्याच्यामध्ये मोठमोठे वृक्ष उलमळून पडतात, मात्र गवत मात्र घट्ट पकडून राहत असतं. या ठिकाणी घट्ट मजबूत पकड घ्यावी लागेल जर या स्पर्धेमध्ये आपल्याला धावा आणि अस्तित्व टिकवायचं असेल तर. ओहो, अफलातून फटका या ठिकाणी फलंदाजाचा लाजवाब, धावांची गरज होती. चेंडू मात्र सीमा पार जातोय. दरम्यान क्षेत्रामध्ये 4 धावेंसाठी संकटात सापडला होता या ठिकाणी स्वयंभू श्री दहावीर महाराज अशेंचा संघ. हॅट्रिक परिधान या ठिकाणी प्राप्त केले अल्पेश पाटील ने, मात्र चौथ्या चेंडूवरती या ठिकाणी फटका लगावलाय. फलंदाज चौकाराला विजय शेडगे आहे. सफल होऊन या ठिकाणी पाहिला, म्हणजे पाहायला गेलं ना तर घुसून मारण्याचा प्रयत्न पाहिला, मात्र या ठिकाणी निर्धाव चेंडू आलाय. 4 धावा धावफलकावरती, 5 चेंडू झाले, 3 फलंदाज माघारी परतलेत. अल्पेश पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वर, मोठा फटका लगावला या ठिकाणी. राजा चेंडूच्या खाली येणार का? 1 धाव मात्र. दुसरे धावेचा प्रयत्न, रिस्क घेतली आणि खऱ्या अर्थाने स्वतःकडे स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय. आणि खऱ्या अर्थाने हेच तर बॅटरचं महत्व असतं फलंदाजी करत असताना, की जिथे 1 धाव आहे तिथे दुसरी धाव आपल्या संघासाठी कशी होईल ना याचा प्रयत्न करणं खूप महत्वाचं. आणि प्रयत्न केलाय, प्रयत्नानं यश देखील आलाय. षटक क्रमांक पहिले संपले. धावा आपण धावफलकावरती पाहिल्या ना, 6 धावा धावफलकावरती, 3 फलंदाज बाद झालेत. तेजेश नरे ऑन द स्ट्राईकला प्रथमच येतोय, मात्र कौतुक करायला अल्पेश पाटीलचं. काय गोलंदाजी या ठिकाणी नमुना पेश केलाय. पहिल्या 3 चेंडूवरती हॅट्रिक प्राप्त केली, मात्र विजय शेडगे आला आणि त्याने मात्र या ठिकाणी संकट मोचकाची भूमिका बजावली. 6 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक पहिला संपला. षटक क्रमांक दुसरा गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज येतोय. जय देशमुख पिंगळसे विभागातील हा खेळाडू आहे. राईट मोर द विकेटने मारा केलाय, परंतु या ठिकाणी आपण पहा फाईनल क्षेत्रामध्ये चेंडूला पाठवला तेजस नरेने आणि खऱ्या अर्थाने पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उठवलाय. त्याच्या नावावरती आपण पाहिलं ना तर 6 चेंडूमध्ये 6 चौकार मारण्याचा विक्रम देखील राहिलाय आणि सुरुवात देखील चौकाराने केले. वैयक्तिक आकडे ओपन केलं गेलंय. धावसंख्या पाहिली 10 धावा धावफलकावरती आतापर्यंत पाहायला मिळतोय. स्वयंभू श्री दहावीर महाराज या संघाची. ओहो, क्या बात आहे. या ठिकाणी वेगावरती स्वार झालाय. सबमरीन डिलिव्हरी, टप्पा पडला नाही. समांतर बाजूने या ठिकाणी दिशेमध्ये हा चेंडू मात्र क्षेत्ररक्षक हातामध्ये विसावलाय. निर्धाव चेंडू सांगता झाले. 10 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा राईट मोर द विकेटने मारा करतोय. शॉर्ट एक्स्ट्रा रिझन मध्ये या ठिकाणी कॅप सिलेक्शन करायचं होतं, मात्र त्या ठिकाणी जाळं अंतरलेल्या जाळामध्ये बरोबर या ठिकाणी पकडलं गेलं. महत्वाचा गडी गारज झालाय तेजस नरे. बॅक टू द पॅव्हिलियन. तेजस नेरे देखील बाद झालाय. आता मात्र संकटात सापडलाय स्वयंभू श्री दहावीर महाराज संघ. तेजस नेरे माघारी परतले. संघ मात्र अडचणीत सापडलाय. 10 धावा, 4 फलंदाज माघारी परतलेत. काय या ठिकाणी खेळ चाललाय, काय संघाची बांधणी केली ना संकेत दादा देशमुखने, अप्रतिम. कारण खऱ्या अर्थाने ते देखील चांगला क्रिकेट खेळलेत. बऱ्याच वर्षाचा अनुभव देखील आहे त्यांच्याकडे. अमित नागती बिजुली संघाला बिलॉंग करणारा फलंदाज. खऱ्या अर्थाने पीएनपी चषकामध्ये देखील आपली या नावाची उंबर ठसा उमटवलाय या फलंदाजाने. फलंदाज दाखल झालाय. 10 धावा धावफलकावरती 4 फलंदाज बाद झाले. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ आहे जय देशमुख. खऱ्या अर्थाने पहिल्या चेंडूवरती षटकार आला, मात्र दुसरा चेंडू निर्धाव नंतर विकेट.
मात्र धावांच्या शोधामध्ये आहे, संकटात सापडलाय, संकट मोचकाची भूमिका आता मात्र या ठिकाणी अमित नागते पूर्ण करणार का? गरज आहे संघासाठी. शॉट एक्स्ट्रा कव्हर रिझर्व मध्ये चेंडू या ठिकाणी पाठवला होता, एकदा रुकू शकत नाही, एकदा पूर्ण केली. वैयक्तिक आकडा ओपन केलं गेलंय अमित नागतेच्या माध्यमातून. 11 धावा धावपळकावरती षटक क्रमांक 2. 2 एप्रिल 2011. 28 वर्षानंतर आपण दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकलं. ऑन ट्रायचा फटका शॉर्ट क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आहे मात्र एक धाव रोखू शकत नाही. जय पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. क्या बात आहे. या ठिकाणी डिफेन्सिव्ह पद्धतीचा फटका पाहिला आपण. अगदी खेळपट्टी जवळ मारला चेंडू, सहजरित्या एकदा पूर्ण केली गेली. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावफलक पाहिलं धावफलकावरती 13 धावा आहेत. पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या गेल्या अल्पेशने 6 धावा आणि 3 फलंदाजांना बाद केलं. आणि दुसऱ्या षटकामध्ये जय यांनी धावा खर्च केल्यात 7 आणि मात्र 1 फलंदाजाला बाद केलंय. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर षटक क्रमांक 3. आता मात्र या ठिकाणी क्षेत्रांची विरचना बदलली जाणार आहे, कारण पॉवर प्लेचं P2चा आणि P1चं षटक संपलंय. जे बंधन होतं तड्यासारखं ते मात्र या ठिकाणी उठवलं गेलं आहे. 13 धावा धावपळकावरती. अल्पेश पाटीलच्या हातामध्ये पुन्हा एकदा चेंडू सोपवलंय. राईट टर्म ओव्हर द विकेटने रिवर्स पाठण केलंय. चेंडूला मात्र पाठवलंय बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये. 6 धावांसाठी षटकार. आणि खऱ्या अर्थाने गरज होती धाव्यांची, कारण धाव्यांच्या शोधामध्ये होता. ज्याप्रमाणे वाळवंटामध्ये एखादा वाटसरू पाण्याच्या शोधात असतो ना, तसं मात्र या ठिकाणी धावांच्या शोधामध्ये फिरत होता स्वयंभू धावीर महाराज संघ. या षटकाराने धावसंख्या पुढे सरसावले. 19 धावा. अमित नागते खऱ्या अर्थाने लेट आला, मात्र या ठिकाणी संघाला सावरलाय. सफल झालाय, घुसलाय, मात्र या ठिकाणी चकवा दिलाय गोलंदाज अल्पेशने. निर्धाव स्वरूपाचा चेंडू आपण पाहिला. 19 धावा धावपळ षटक क्रमांक 3 मार्ग असते आहे. ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक जर पाहिला आपण, शॉट पाहिले क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. पुन्हा एकदा रिव्हर्स पाठन करण्याचा प्रयत्न आपण पाहिला, मात्र या ठिकाणी बॅटकड आहे का पंच. लेग बाईच स्वरूपात एक धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या इकडे पुढे सरकले. 20 धावा धावपळकावरती. विजय शेडकेच्या बॅट होऊन देखील एक षटकार आलाय. आज मात्र विजय आणि अमित संघाला सावरणार का? पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता, असफल झालाय. अल्पेश मात्र या ठिकाणी चांगली कामगिरी करतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली. धावपळक पाहिले धावपळकावरती 20 आहे. एक मैत्रीपूर्व लढत आपण पाहतोय. अल्पेश पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय. राईट अमोर द विकेट. मोठा फटका या ठिकाणी कव्हर क्षेत्रामध्ये लगावला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली कोणतीही चुकी करत नाही आणि फलंदाज विजय शेडगे मात्र माघारी परतलाय आणि कॅच देखील पकडले विजयने. तर मी विनंती करतो सन्मान्य संदेश मोरे साहेबांना विनंती करतो, प्लीज आपण या मुख्य व्यासपीठातून असं नसतं व्हायचं आहे. संदेश मोरे, माझा आवाज आपल्यापर्यंत जर पोहोचला तर प्लीज आपण या मुख्य व्यासपीठातून असं नसतं व्हायचं आहे. फलंदाज राजू वाघमारे 7व्या क्रमांकाचा फलंदाज दाखल झालाय. आज मात्र ही मैत्रीपूर्व लढत आहे. 20 धावा धावपळकावरती लगवताना 5 शिलेदार मात्र माघारी परतलेत. नयन जोशीने केलेली संघाची बांधणी
एसटीच्या पाठीमागे खऱ्या अर्थाने क्षेत्ररक्षणातला केंद्रबिंदू मांडला तो एसटी रक्षक म्हटलं तर केंद्रबिंदू आहे नयन जोशी. आणि आपलं एसटीच्या पाठीमागे राहून आपल्याकडे असलेली क्षमता आपला असलेली व्यूहरचना नेत्रदीपक कामगिरी पाहायला मिळते. या ठिकाणी हेलिकॉप्टर उडवलंय मिड ऑन क्षेत्रामध्ये एकदा पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र या ठिकाणी आपण पाहिलं वाऱ्याचा प्रवाह अपोजिट मारलेला हा फटका विरोधात मारलेला फटका पाहिला. एक धाव मात्र या ठिकाणी पूर्ण केली जाते. धावसंख्या धावफलकावर आहे 21 धावा. तीन षटकाचा खेळ संपलाय. धावा पाहिल्या धावफलकावरती 21. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या धावफलकावरती पाहिल्या त्या म्हणजे 6. आणि अल्पेच्या दुसऱ्या षटकामध्ये 8 धावा आल्यात आणि एक फलंदाज बाद केलाय. गोलंदाज अमित गोलंदाज आहे. राजू वाघमारेचा हा फटका फसला होता. चेंडू मात्र हातामध्ये व्यवस्थित विसावला नाही. एक धाव पूर्ण केली गेली. कॅचेस विन द मॅचेस पकडो कॅच जीतो मॅच. तुम्हाला खऱ्या अर्थाने या ठिकाणी ना चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल. जेवढी चांगली गोलंदाजी होत तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण मात्र करावं लागणार आहे. 22 धावफलकावरती आहे. चौथं षटक मार्गस्थी. राईट अबोर्ड द विकेट. अमितचा हा स्विच हिटचा फटका. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहिलं आपण. एक धाव रोखू शकत नाही. एकदा पूर्ण केली गेली. कोणतीही धाव मात्र घेतली नाही. निर्धाव चेंडूची सांगता झाले. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झाला अमित. ऑफड्राईचा फटका चेंडूच्या अगदी खाली आपण पाहतो. राजा चालाक्ष क्षेत्ररक्षक आहे. मात्र या ठिकाणी काय घडले पहा. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. गरज आहे धाव्यांची आणि ती धावेची पूर्तता पूर्ण कर्तव्य पाहायला मिळतं राजू वाघमारे. आता मात्र सर्व दारोमदार या दोन खेळाडूंच्या फलंदाजाचा खांद्यावरती असणार आहे. स्ट्राईकला आहे विरझोलीचा हा विस्फोटक फलंदाज अमित ताकते. गॅप काढण्या शोधात गॅपच्या शोधामध्ये होता. मात्र कोणताही या ठिकाणी मोठी धाव येत नाही. चेंडूवरती निर्धाव चेंडू सांगता झाले. अमित देखील चांगली कामगिरी करतोय. चौथं षटक आहे मार्गस्थी. 24 धावफलकावरती 5 फलंदाज मात्र बाद झालेत. स्लोवर चेंडूचा वापर केला. या ठिकाणी घुसून खेळण्याचा प्रयत्न. डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. प्रोटेक्शन आहे. एकदा पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण केली जाते. तिसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र कोणताही दिसत नाही. 26 धावा धावफलकावरती. अक्षरशः थांबवले संघाला. एक चांगली फलंदाजांची फौज होती स्वयंभूश्री धावीर महाराजांची. मात्र त्यांना या ठिकाणी थांबवले. लोटांगण घालावं लागलंय फलंदाजांना. अक्षरशः गोलंदाजीने टिचून मारा केलाय. मोठा फटका लगावलाय कव्हर क्षेत्रामध्ये. विजय आणखीन एक झेल पकडतोय. कोणतीही चुकी करत नाही. अमित मात्र माघारी परतलाय. पाणी घेऊन जायचं आहे. 6 फलंदाज पास झालेत. धावफलक पाहिला 26 धावा धावफलकावरती. अमित देखील चांगली कामगिरी करतोय. हस मात्र गोलंदाज हा बोलबाला राहिलाय एक्झिबिशन मॅच मध्ये. रोहा ग्रामीण असोसिएशनचा संघ आपण या ठिकाणी पाहतोय. काय गोलंदाजीचा या ठिकाणी आपण पाहतोय. चौथं षटक मार्गस्थे आहे. फलंदाज आकाश पाटील. डेथवर स्पेशालिस्ट विजय. फोर द विकेटने सज्ज झालाय राजू वाघमारे. राजूवरती सर्व खेळाडूंचं लक्ष आहे. कारण मोठ्या फटक्यासाठी जाणला जातं. मात्र एका 2 मोठे फटके लगावे लागतील. मारावे लागतील राजूला. 6 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. या 6 चेंडूमध्ये किती धावा जमा करणार. किती धावा रोखणार गोलंदाज विजय.
एक लांबलचक रण पाहायला मिळतोय. पहिला चेंडू ओव्हर द विकेटने मारा करतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू राहिलाय शॉर्ट ऑन क्षेत्रामध्ये. त्या ठिकाणी प्रोटेक्शन आहे. चेंडूला अडवलाय. चेंडूची फेकी करेपर्यंत एक धाव मात्र पूर्ण गेली. आकाश स्ट्राईकला आलाय. धावपळ एक पाहिलं 27 धावा धावपळकावरती आहे. षटक क्रमांक 5 व मार्गस्थ आहे. एक चांगला सामना होणार का हा देखील प्रश्नचिन्ह राहिलाय. क्या बात आहे. टेथवर स्पेशल त्या ठिकाणी 5 रन गेले विजयला आणि खऱ्या अर्थात 2 चेंडूवरती या ठिकाणी वर्चस्व देखील दाखवलंय गोलंदाजाने. 4 चेंडू असूनही शिल्लक आहेत. कमीत कमी 40 धावा देखील कराव्या लागतील कारण त्यांच्याकडे देखील तेवढेच विस्फोटक विध्वंसक फलंदाज आहेत रोहा ग्रामीण संघामध्ये. तिसरा चेंडू ऑफड्राईचा फटका आहे मात्र डीप क्षेत्रामध्ये चेंडू गेला. फक्त आणि फक्त एकच धाव मिळणार. एकाच्या पेक्षा जास्त काही मिळणार नाही. धावपळक पाहिलं धावपळकावरती 28 धावा. 3 चेंडू शिल्लक आहेत. काय गोलंदाजी पहा या ठिकाणी डेथवर स्पेशालिटी म्हणून फुटवर्कचा वापर केला. खोलवर टप्प्याचा चेंडू टाकला. सन्मानपूर्वक खेळून काढला आणि गोलंदाजाला काय हवंय चेंडू निर्धावेल तेवढा माझ्या संघासाठी माझ्यासाठी महत्वाचा आहे. चेंडू निर्धावालाय. 2 चेंडू शिल्लक राहिलेत. कमी धावसंख्या आहे परंतु या सामन्यामध्ये चुरस नक्कीच पाहायला मिळणार आहे. विषय पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय. मोठा फटका मारायचा होता मात्र व्यवस्थित बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू आला नाही. तत्पर मात्र या ठिकाणी 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या गेल्या. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. गरज आहे धावांची. धावांच्या शोधात आहे मात्र धावांपासून वंचित ठेवलं. 30 धावा धावपालकावरती लगावल्या जात आहे. 6 फलंदाज माघारी परतले. प्रयत्न करावे लागतील. प्रयत्नादी परमेश्वर. परमेश्वर सर्वांना हिरा बनवून जन्माला घालत असतो परंतु चमकतो तोच तो घणाचे घाव सोसतो. या ठिकाणी काय घडलंय पहा. लेझी क्रिकेट पाहायला मिळतोय. हा झेल मात्र सुटलाय. तत्पर मात्र दुसरे धावेचा या ठिकाणी कन्वर्ट करत असताना फलंदाज मात्र धावच्या स्वरूपात राजू वाघमारे बाद झालाय. पूर्वार्ध संपलाय. 5 षटकांचा खेळ संपलाय. धावा आपण पाहिल्या धावपळकावरती 31 धावा धावपळकावरती सरासरी पाहिली तर प्रति षटकाची 6ची. येणारे 5 षटकामध्ये म्हणजेच 30 चेंडू मध्ये 32 धाव्यांची गरज आहे. तर नाण्याला 2 बाजू असतात. नाण्याची एक बाजू आपण पूर्वार्ध पाहिलं ज्या प्रथम फलंदाजी करत असताना धावसंख्या मात्र बनवले. प्रथम फलंदाजी करत असताना स्वयंभू धावीर महाराज या संघाने 31 धावा 32 धावांची गरज आहे. मात्र जेवढी कमी धावसंख्या आहे ना तेवढी नक्कीच या सामन्याला चुरस पाहायला मिळणार आहे. आता मात्र तेजस नरेच कशा पद्धतीने ही रचना असणार आहे. कशा पद्धतीने आपला मास्टर माइंड वापरणार बरंच काही या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. एक्झिबिशन जरी मॅच असले तरी प्रत्येकाचा अनुभव या सामन्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर 30 चेंडू मध्ये 32 धावांचा पाठला कशा पद्धतीने पार होणार. दाण्याची दुसरी बाजू कशा पद्धतीने या ठिकाणी असणार आहे. ही नाव बाण्याची दुसरी बाजू पाहण्यासाठी कॉम्बॉक्स मध्ये बदल होतोय. मी घेऊन जातोय दापोली रत्नागिरी येथील एक बुलंदावज हिमाची मोडक यांच्याकडे. धन्यवाद. हेलो, थैंक यू सो मच प्रदीप सर. आज के दिन का सबसे बेहतरीन मुकाबला, नुमाइशी मुकाबला, एग्जिबिशन मैच, मैत्रीपूर्वक लढत होय. ज्या लढतची आतुरतेने आपण वाट पाहत होतो तीच लढत मात्र संध्याकाळच्या सत्रामध्ये तुमच्या आमच्या सर्वांच्या भेटीला म्हणजे टेनिस क्रिकेटचा हा खेळ आज 7 समंदर पार ज्या पद्धतीने ड्रीम्स क्रिकेट या यूट्यूब चॅनल वरती 182 देशापर्यंत पोहोचण्याचं काम केले गेलेलं आहे. एका बाजूला तुम्ही पाहू शकाल रोहा तालुक्यातले ग्रामीण खेळाडू आणि दुसऱ्या बाजूला पाहायला गेलं तर स्वयंभू
धावीर महाराज 11 हा जो संघ आहे हा पाहायला गेला तर एकापेक्षा एक खेळाडू या संघामध्ये आहेत आणि एक चांगलं क्रिकेट तुम्हाला पाहायला भेटेल. तसंच करावं लागेल जसं पहिल्या सत्रामध्ये झालं की चांगली गोलंदाजी झाली आणि गोलंदाजीच्या जोरावरती सर गोलंदाजाने आपलं काम दाखवलं. क्योंकि कहते हैं ना कि जो संघर्ष के दौरान मेहनत करते हैं वो अकेले हो जाते हैं, लेकिन सफलता पाने के बाद तो पूरी दुनिया उनके साथ में होती है और यही करना होगा. सही मायनों में एक अच्छा क्रिकेट दिखाना होगा. बॉलिंग ट्रैक पर देख सकते हो तेजस नरे. आरटीपीएल की वो टूर्नामेंट कौन कैसे भूल सकता है. जी हाँ, या स्पर्धेमध्ये जे या स्पर्धेला भेट देण्यासाठी जे देशमुख सर आलेले आहेत यांच्या हस्ते प्रदीप भोईर सरांचा यथोचित सन्मान व सत्कार केला जात आहे. ग्रामीण रोहा ग्रामीण क्रिकेटचे अध्यक्ष आहेत संकेत देशमुख साहेब. नक्कीच प्रदीप भोईर एक मधुर आवाज मराठीचं आणि त्याचबरोबर श्री स्वयंभू धावीर महाराज असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय मान्य श्री सुनील कासार हे दोन महत्वाचे व्यक्तिमत्व या दोन्ही व्यक्तीच्या हस्ते प्रदीप भोईर सरांचा यथोचित सन्मान केला गेलाय. नक्कीच प्रदीप सर ही मॅच मैत्रीपूर्वक लढत आहे परंतु लो स्कोरिंग मॅच माझा जेवढा अनुभव आहे खूप मजेदार क्रिकेट पाहायला भेटतो. कारण की गोलंदाजी ट्रॅकवरती जे तेजस नरे आहेत टेनिस क्रिकेटला रोहा तालुक्याने काय दिलं. टेनिस क्रिकेटला रोहा तालुक्याने तेजस नरे सारखा एक चांगला ऑलराऊंडर दिला परंतु कुठेतरी यष्टीरक्षक शतरक्षक चूक करतोय. त्याच चुकीमुळे हे 4 धावा भेटतायत. पहा अगदी लेंथ चेंडू होता त्याला स्विच हिट केलं इंतजार किया फिर वार किया और डीप बैकवर्ड पॉइंट के रीजन में एक शानदार चौका देखने मिला. बल्लेबाज आप देख सकते राणा बहुत कमाल का खिलाड़ी है. ये बड़ी बड़ी प्रतियोगिता में हाई वोल्टेज ड्रामा दिखाने की ताकत रखता है. इस बार वाइड की मांग कर रहे थे लेकिन गेंद लेग स्टिक के ऊपर से चली गई. डॉट बॉल. तेजस नरे फिरकी का जादूगर बॉलिंग ट्रैक पर बहुत कमाल का गेंदबाज है. मैंने कहा ना कि टेनिस क्रिकेट को रोहा तालुके ने क्या दिया. तेजस नरे जैसा एक ऐसा ऑलराउंडर दिया जो रोहा तालुके के अंदर ग्रामीण खिलाड़ियों में सबसे पहला बाइकर मैन बना. जी हाँ देशमुख साहब आपको भी पता है ग्रामीण खिलाड़ियों के लिए आपका बहुत बड़ा योगदान है और आपके साथ में जो आपके लेफ्ट हैंड साइड में जो शख्सियत बैठी है उनका इस पूरे एसोसिएशन में प्रदीप सर बहुत बड़ा योगदान है. तो ये A1 जोड़ी है. मेरी नजर में देखूं तो मैं ये A1 जोड़ी है क्योंकि A1 जोड़ी की खास बात होती है. चलिए मुकाबले की ओर बढ़ते हैं जहां पर फिर एक बार लॉफ्ट किया है. गेंद चली है हवा की सैर गाने. 1 बॉम्ब सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए शानदार चौका. आणि खऱ्या अर्थाने संकेत देशमुख दादाबद्दल बोलायचं म्हटलं ना त्यांचं पहिले ध्येय काय असतं आपला ग्रामीणचा खेळाडू तो कसा पुढे जाणार. इसीलिए तो प्रदीप सर मैंने सुबह में एक बात कही थी कि ग्रामीण खिलाड़ियों की वजह से टेनिस क्रिकेट का स्तर बढ़ा हुआ है. अगर ग्रामीण क्रिकेटर नहीं होते उनके ऊपर मेहनत नहीं की जाती वो अपने टैलेंट को नहीं दिखाते तो मेरा अपना मानना है कि टेनिस क्रिकेट में इतना ऊंचा ग्लैमरस नहीं आता. और आपको जितने भी खिलाड़ी मिले ना आज आप विजय पावले से लेके योगेश पेनकर से लेके साथ ही साथ कृष्णा लक्ष्मण सातपुत से लेके हर कोई टेनिस क्रिकेट के जो महारथी बने ना अपने गांव से ही आए खेड़े गांव से ही आए और वो आज स्टारकास्ट बन चुके हैं. तो नो डाउट आपको ग्रामीण खिलाड़ी से ही एक ऊंचे दर्जे का क्रिकेटर मिलता है. ये इसकी जीती जागता उदाहरण है. क्या कहते हो प्रदीप सर. नक्कीच खऱ्या अर्थाने आणि ग्रामीणचे खेळाडूची मेहनत घेतात आणि खरं त्यांच्या मेहनतीला यश देखील आलेलं आपण प्रत्येक ठिकाणी पाहिलं. योगेश पेनकरचा खऱ्या अर्थाने आपण या ठिकाणी उल्लेख केलात. योगेश पेनकरचा खऱ्या अर्थाने क्रिकेटला सुरुवात रोहामधून झाली. अगदी बरोबर म्हटलात आणि तोच क्रिकेटर आज ज्या पद्धतीने क्रिकेट खेळतोय तशीच काय ऊर्जा दाखवावी लागेल. कुठेतरी चांगलं काम करावं लागेल गोलंदाजाला सुद्धा आणि फलंदाजाला सुद्धा. चांगलं क्रिकेट चालू आहे. नक्कीच या ठिकाणी आपले स्वयंभू श्री धावीर महाराजचे सन्माननीय अध्यक्ष आज खऱ्या त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला 2 शब्द ऐकण्याची संधी देखील मिळणार आहे. थँक्यू. प्रत्येक क्षेत्रामध्ये रसिक प्रेक्षक जर असतील
तर त्या क्षेत्राला खऱ्या अर्थाने किंमत असते आणि या मंचावर सुद्धा खूप ऑनलाईन प्रेक्षक आहेत, त्याचबरोबर आता ऑन लाईव्ह फील्डवर ऑफलाईन सुद्धा खूप प्रेक्षक आहेत ही मॅच पाहण्यासाठी आणि खरा प्रेम क्रिकेटवरचा कशा पद्धतीचं असतं ते आता राजू केरकर आमच्या बंधूंनी सांगितलं. त्याच्या मुलीने विचारलं की पप्पा यातली टीम कोणती, आपली टीम कोणती, तर त्याने उत्तर दिलं की बेटा ह्या दोन्ही टीम आपल्याच आहेत. आणि ऍक्च्युली मी आणि आमचे बंधू, आमचे देशमुख बंधू हे आम्ही सलोख्याचे संबंध आहेत. आमच्या टीम ही एकच टीम आहे. ज्या वेळेला एक तालुका आम्ही प्रिपेअर करतो, एक तालुक्याचं कुठेतरी व्हेरिएशन घेऊन जातो त्यावेळेला फक्त रोहेवाशी म्हणूनच आमचा विचार केला जातो. ना ही असोसिएशन ना ती असोसिएशन असं कधी ना की कुठल्याच असोसिएशनचं नाही. तर आमचा तालुका, आमचे दहावीर महाराज आणि आमची ही पवित्र भूमी याच गोष्टींचा विचार केला जातो. आणि ज्या वेळेला क्रिकेटचा नाव घेतलं जातं त्यावेळेला प्रत्येकाची मेहनत हे कामाला येत असतं. आणि खऱ्या अर्थाने ज्या वेळेला सगळ्याच गोष्टी आता क्रिकेटमध्ये बॅटिंग बॉलिंग त्यानंतर चांगलं शरीर या सगळ्या गोष्टी जरी मजबूत होत असतील तर त्यामध्ये अजून एक गोष्ट भर घालते ती आयोजन. आणि त्यानंतर आयोजनामधला महत्वाचा घटक कोणता असेल तर राजू शेठ कॉमेंटेटरी. तुमचं ग्राउंड किती खराब असू द्या, तुमचं क्रिकेट किती खराब असू द्या, परंतु तुमची कॉमेंट्री चांगली जर असेल ना तर खऱ्या अर्थाने तो क्रिकेट फार उंच 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 आणि उंच घेऊन जातो. एखादा बॅट्समन आउट झाला तर तिथे कॉमेंटेटर असं बोलतो की नाही शॉट चांगला होता, बॉलर चांगला होता, फिल्डर चांगला होता, एकंदरीत क्रिकेट फार सुंदर झालंय. मग तो जो फलंदाज आहे त्याला गम वाटत नाही, पाहणाऱ्यांना पण वाटतं की अरे चांगली गोलंदाजी आहे, नक्कीच त्याच्यामुळे फलंदाज बाद होऊ शकला. गोलंदाजाला सुद्धा वाटतं की मी चांगली गोलंदाजी करतोय. आणि खरा अर्थ स्किल असतं तो लपलेला असतं. दोन्ही मोडक साहेब आणि प्रदीप भोईर या दोघांचं स्किल असतं. तो मैदान रंगवणं, प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून ठेवणं आणि विजय मात्र आता खरंच खऱ्या अर्थाने मंत्रमुग्ध करतोय. 31 धावांची गरज धावफलकावर असताना पहिल्या षटकामध्ये मोठे फटके आपण पाहिले. राणा मोरे म्हणजे रायगडमध्ये एक नावाजलेला नाव क्रिकेट म्हणजे. आणि त्याचबरोबर त्यांचा कर्णधार नयन जोशी एक अष्टपैलू खेळाडू, उत्तम पैकी आणि रनआउट. मित्रांनो तुम्हाला एक किस्सा सांगतो की क्रिकेटमध्ये प्रत्येक क्षेत्राला कशा अर्थाने आणि का किंमत दिली जाते त्याचं उदाहरण जगामध्ये जॉन्टी रोड्सने दाखवलं होतं. फक्त सबस्टिट्यूशन म्हणून प्रदीप सर तो फिल्डर आला होता आणि असं चमत्कार केला की 2 रनआउट केले, 2 कॅचेस पकडले आणि मॅच जिंकून दिली. आणि त्यावेळेला त्या मॅचचा 12वा प्लेयर हा मॅन ऑफ द मॅच ठरला होता. तर आणि खऱ्या अर्थाने ज्या वेळेला तुम्ही तुमचं 100% इन्व्हॉल्वमेंट देत असता त्यावेळेला क्रिकेटला खऱ्या अर्थाने रंग चढत असतं. आणि तशाच प्रकारची फलस्फूर्ती आपण या मैदानावर पाहतोय. मग सगळे क्रिकेटपटू, आपले सगळे खेळाडू, सगळे आयोजक, त्याबरोबर आमच्या असोसिएशनचे सन्माननीय संकेतजी देशमुख आणि माझे मित्र आणि माझे सहकारी आमचे पिंटेजी मस्के आणि सगळेच अप्पाजी देशमुख आणि ज्यांनी ह्या क्रीडाचा सामना ह्या आमचा आयोजित केला त्यामध्ये राजू केरकर सर आणि त्यांचे आमचा तेजस नरे या सगळ्यांचे मनापासून कौतुक करायला की अशी मैत्रीपूर्व लढत सुद्धा आम्हाला पाहायला आणि गचाल क्षेत्ररक्षण राजूकडे आपल्याला पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थाने ज्या वेळेला अशा प्रकारची स्पर्धा ठेवायची असते त्यावेळेला अगोदरचा प्लॅनिंग नियोजन हा महत्वाचा असतं आणि तो नियोजन करण्यामध्ये जो सफल होतं तोच खऱ्या अर्थानं चांगल्या पद्धतीच्या स्पर्धा या पूर्ण करू शकतो. आणि आपण पाहतो की मोठ्या मोठ्या स्पर्धा RTPL सारख्या स्पर्धा या राजू केरकर आणि आमचे त्यांचे सगळे सहकारी यांच्या माध्यमातून घडवून येत असतात. त्यामध्ये तुमचं सुद्धा चांगल्या पद्धतीचं मोल असतं आणि खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचेच आभार मानतो की अशा पद्धतीच्या स्पर्धा त्यांना आपण पुरेपूर तुमच्या हृदयापासून समालोचन करता, हृदयापासून बाकीचे मदत करतात. त्यामुळे मी पुन्हा एकदा भोईर सर आणि मोडक सर तुम्ही सगळ्यांचेच दिवसभर स्वागत समारंभ करता, सगळ्यांनाच धन्यवाद देता, सगळ्यांच्याच
मोटिवेशन्स करता, सगळ्यांच्याच भावना वाढवता, सगळे खेळाडू वृत्ती जागवता आणि खऱ्या अर्थाने तुम्हीच चांगली कॉमेंट्री करता म्हणून चांगले खेळाडू घडतात। आणि पुन्हा एकदा तुमचे मनापासून आभार व्यक्त करतो। तुम्हाला पुन्हा एकदा परमेश्वराला प्रार्थना करतो की तुमच्यामध्ये सुद्धा अजून स्किल डेव्हलप होऊ दे आणि तालुक्याचा नव्हे तर आपल्या जिल्ह्याचा नव्हे तर देशामध्ये आपण प्रतिनिधित्व करा। आपलं नाव, रोह्याचं नाव कसं आपल्याला वरती आताच तुम्ही सांगितलेत की टेनिसच्या स्पर्धा सुद्धा आपण राज्य स्तरावर आणि नॅशनल स्तरावर, राष्ट्रीय स्तरावरती आपण घेऊन ठेवलंय। कारण आताच आमचे संकेतजी देशमुख बोलले की अमिताभ बच्चन यांनी टीम घेतली आणि मी रात्री सुद्धा पाहिलं की अभिषेक बच्चन आणि सगळे स्टार, मला वाटतं शाहरुख खान सुद्धा रात्री होता। म्हणजे क्रिकेटचा स्तर टेनिसचा फार वरती गेलाय आणि खऱ्या अर्थाने आपण सुद्धा त्यासाठी योगदान देतात। ही फार महत्त्वपूर्ण, पुन्हा एकदा सगळ्यांचेच आभार मानतो। अशाच प्रकारच्या स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतील यात मात्र शंका नाही, परंतु तुमचं सगळ्यांचं सहकार्य असावं एवढीच अपेक्षा व्यक्त करतो। आणि आमची सुद्धा भावना असेल की सगळ्यांचीच प्रगती होऊ दे, मग खेळाडू आणि त्याचबरोबर सर्व घटक त्यामध्ये तुम्ही असाल। पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार आणि थांबतो। पुन्हा एकदा मी प्रदीप सरांकडे घेऊन जातो। थँक्यू व्हेरी मच। थँक्यू सो मच। खूप चांगल्या पद्धतीने उल्लेख केला सराने। आता परत एकदा आपण मॅच कडे वळतोय, तुम्ही पाहू शकाल। वाह, लेटकटचा फटका, परत एकदा चेंडू धन 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 करत सरळ डीप बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये 4 धावांसाठी येतोय चौकार। धावा धापळ करते इमा सर पाहिल्या ना तर मात्र 6 धावांची गरज आहे। आणि खऱ्या अर्थाने जे रोहामधील आपले सर्व अध्यक्ष आहेत ना, यांचं एकच ध्येय, रोहातील क्रिकेट हा मोठ्या पटलावरती जायला पाहिजे आणि खऱ्या अर्थी त्यांना फळ देखील मिळालंय। कारण आज बऱ्याच स्पर्धेमध्ये आपले रोहातील खेळाडू व्यावसायिक खेळाडू खेळताना पाहायला मिळत आहेत। संकेत देशमुख दादांनी पाहिलेलं स्वप्न देखील सत्यात उतरलंय। त्याच्यामध्ये बरेच सर्व जेवढ्यांची नावं घेऊ ना आणि त्याने खऱ्या अर्थाने एक तप म्हणजे 12 वर्षाचा तप असतो ऋषीमुनींचा, तो पूर्ण केलाय 10वी चषकाच्या माध्यमातून। आज रायगडमध्ये मानाचा विश्वचषक म्हणून ज्याच्याकडे पाहिला जातं, मानाचा चषक 10वी चषक, आणि या ठिकाणी काय घडलंय पहा। फर्स्ट टर्म, दुसरा, तिसरा टर्न घेण्याचा प्रयत्न मात्र झेल सुटलाय। शर्तीचे प्रयत्न पाहायला मिळाले। प्रदीप सर, जिंदगी लपकने का मौका देती और लपका नहीं कैच नहीं हो गया, क्योंकि जब कैचेस छूटते हैं ना तो वर्ल्ड कप हाथ से चला गया है, ये आपको भी पता है। आणि नुमाइशी मुकाबला है, 12 गेंदे बची है, जीतने के लिए 6 रन की जरूरत है। आणि खऱ्या अर्थाने पहा इमाजी, जो वर्ल्ड कप आता आपण पाहिला ना, ज्या ग्लेन मॅक्सवेलचा झेल सोडला खऱ्या अर्थाने, ज्याने दुखापत असताना संघासाठी एखादी किल्ला लढवला, ज्याने 200 धावांची नाटवाट पारी खेळली आणि खऱ्या अर्थाने त्याने आज जगाला दाखवून दिलं की तुम्ही प्रयत्न करा, प्रयत्नाती परमेश्वर, नक्कीच तुम्ही प्रयत्न करा, यश तुमच्या पायाशी येणार आणि यश आलं नक्कीच। प्रदीप सर, आणि तशाच प्रकारे मैदानात सुद्धा क्रिकेट चालू आहे। झुंजारू पारी खेळणारा, झुंजारू परफॉर्मन्स दाखवणारा, त्या पद्धतीने तेजस नरे जो खेळाडू आहे ना, हा एकमेव असा खेळाडू आहे जो शेवटपर्यंत झुंज दाखवतो। आणि पहा, त्याला माहिती आहे 12 चेंडू शिल्लक आहे, जिंकण्यासाठी फक्त 6 धावांची गरज आहे। आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज पल्लवेशला बोलवलंय, चांगलं क्षेत्ररक्षक या गावाला बिलॉंग करणारा। यस, मैच में मजा आएगा दोस्तों। मैं इतना ही कहता हूँ, अपनी कीमत उतनी रखिए जो अदा हो सके। अगर अनमोल हो जाओगे देशमुख साहब तो तनहा हो जाओगे। खेल जिंदगी का हो या क्रिकेट का, अपना इक्का तभी दिखाना जब सामने वाला बादशाह निकले। गेंदें बची हुई 12 और जीतने के लिए 6 रन की जरूरत है, कुछ ना कुछ खास करना पड़ेगा, इसीलिए तेजस नरे ने इस गेंदबाज को लाया है। ओहो, पहली गेंद खेला, वाह, हल्के हाथों से प्लेसमेंट पॉइंट की रीजन में। मैं सही मायनों में क्रिकेटर तो उसे मानता हूँ जो ग्राउंड के साथ साथ अपने दिमाग में भी क्रिकेट को खेले, क्योंकि सिच्युएशन को हँडल करना। आणि खऱ्या अर्थाने इमास तुम्हाला सांगतो ना, क्रिकेटचा खेळ असा आहे ना, एकमेव खेळ असा आहे, हा शक्तीने आणि युक्तीने जिंकता येणारा खेळ आहे। बिल्कुल, और आपके सामने जीती जाती उदाहरण है भारत रत्न सचिन रमेश तेंदुलकर। बिल्कुल, उन्होंने जिस तरीके से भारत को जो दिया है वो मैं मानता हूं कि उनसे बढ़कर कोई खिलाड़ी दिया होगा। अब टीम का स्कोर हुआ है 27 रन, 2 विकेटों का नुकसान। एक अच्छा क्रिकेट नुमाइशी मुकाबला, एग्जिबिशन मैच। आहा, पहा काय घडलं। नयन जोशीला थांबवलंय, नयन जोशी थांबत नाही, परंतु आज खऱ्या अर्थाने हुकमाचा एका चालणार का? यस, ट्रम्प कार्ड, यस, वही चलना पड़ेगा, क्योंकि शाम की धुंधली रोशनी में चलता हुआ मुकाबला, ठंडी ठंडी हवा बह रही है, विंटर का मौसम है और एक अच्छा मैच।
इस भी देखिए कंट्रोल शॉट ऑन पुल करने का इरादा, वहां पर फील्डर है, वही फील्डर जिनके हाथों से कैच ड्रॉप हुआ था। लेकिन जिंदगी मौका जरूर देती है, क्योंकि कहते हैं ना कि जब तालाब का पानी सूख जाता है तब चींटियां मछलियों को खाती है राजूदा, और जब तालाब का पानी बढ़ जाता है तब मछलियां चींटियों को खाती है, यानी मौका दोनों को मिलता है। इस भी देखिए फिर एक बार इंप्रोवाइज करते हुए खेलने की कोशिश, गेंद लेग स्टिक के ऊपर थी, देखना होगा अंपायर का क्या इशारा आएगा। जी नहीं, यहाँ पर रन पूरा, यहाँ पर 22 के रूप में रन है। यस, ये 22 के रूप में रन पूरा। टीम का स्कोर हो चुका है 29। अब 7 गेंदे और जीतने के लिए महज 3 रन की जरूरत। एग्जीबिशन मैच, सही मायनों में टेनिस क्रिकेट का लेवल जो बड़ा है ना इस बार वाइड गेंद, वो सुनील सर इसी टूर्नामेंटों की वजह से बड़ा है, क्योंकि जब ग्रामीण खिलाड़ी अच्छा परफॉर्मेंस दिखाते हैं तो क्रिकेट का स्तर बढ़ जाता है, क्रिकेट का लेवल बढ़ जाता है। और सही मायनों में रोहा तालुके के अंदर आप 2 ऐसी शख्सियतों ने जो क्रिकेट को बांधे रखा है ना, हेड्स ऑफ है, हेड्स ऑफ है, सच में मानना पड़ेगा। इस बीच ये मुकाबला आखिरी ओव्हर में रंगता हुआ नजर आएगा। 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 2 धावांची गरज। तेजस नरेला माहित आहे आता मॅच मध्ये कुठेतरी वेगळंच करावं लागेल। आतापर्यंत आपण क्रिकेट खेळलोय हे लिहिलं गेलंय इतिहासच्या ऐतिहासिक पन्न्यामध्ये, परंतु आताचं क्रिकेट खेळणार आहोत ते येणाऱ्या सीझन पर्यंत आपली चर्चा होईल असं काहीतरी करावं लागेल। काय म्हणताय प्रदीप सर? नक्की चर्चा तर होतच राहणार, मात्र या ठिकाणी या सामन्याची चर्चा नक्कीच होणार आहे। कारण पहा मित्रांनो, 32 धाव्यांची गरज असताना शेवटच्या षटकापर्यंत सामना आणलाय। 6 चेंडू शिल्लक आहे, 2 धाव्यांची गरज आहे। या ठिकाणी कोणता गोलंदाज असणार ट्रम्प कार्ड, मात्र खऱ्या अर्थाने चाललं या ठिकाणी। आपण पाहिला ना जो पल्लेवेशला आणलेला रोहित शिंदेला या ठिकाणी 5 रन खेळलाय। खऱ्या अर्थाने खोलवर टप्प्यासाठी गोलंदाजी करण्यासाठी जाणला जातो। 6 चेंडू आणि 2 धाव्यांची गरज आहे। ज्या पद्धतीने तुम्ही उल्लेख केलात की ट्रम्प कार्ड कुठला हाणणार आहे, पण तो हाणणारा जो व्यक्ती आहे तो मैदानात बघा किती चतुरतेने गेम खेलतो, म्हणजे तेजस नरे। मेरी नजर में देशमुख साहब ये आपके रोहा का ग्रामीण क्रिकेटरों का कोहिनूर हीरा है, एक ऐसा तराशा हुआ हीरा जिसकी परख तो हर किसी को है लेकिन कीमत कोई नहीं बता सकता। इतना अनमोल खिलाड़ी है और सही मायनों में देखिए गेंदे बची है 6, प्रदीप सर जीतने के लिए 2 रन की जरूरत। ऐसी सूरत में टेस्ट का क्रिकेट हमें याद आ रहा है, सब खिलाड़ियों को आगे लाया है और ऐसी सूरत में मरता क्या ना करता, बॉलिंग ट्रैक पर विकेट टेकर बॉलर रोहित शिंदे। रोहित शिंदेच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय, टप्प्याचा चेंडू आणि खऱ्या अर्थाने खेळपट्टी पाहिले ना ही टणक खेळपट्टी आहे। बाउन्स होता अतिरिक्त उत्साह या खेळपट्टीवर मिळतोय। रोहित शिंदेकडून शक्यतो असे चेंडू पाहायला मिळत नाही, मात्र अकोटप्यात चेंडू पडला, या ठिकाणी वाईटचा इशारा आला, औपचारिकता बाकी राहिले, सामना बरोबरीमध्ये सुटलाय। निर्धाव चेंडूची सांगता झाले, डॉट चेंडू आलाय आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी आम्हाला वारंवार संधी रोहामध्ये देत जात असतात। या सर्व आयोजकांचा मी पुन्हा एकदा धन्यवाद देतो, कारण आमच्यावरती प्रेम राहिलंय आणि आज त्याच प्रेमापोटी आज आम्ही पनवेल सारख्या शहरामध्ये क्रिकेटची पंढरी मांडली जाते, त्या ठिकाणी देखील आम्हाला आज समालोचन करण्याची संधी मिळत असते। खऱ्या अर्थाने तुम्ही जी संधी दिलीत ना संकेत दादा आणि संपूर्ण आपलं सहकारी मित्र परिवार, आज संधीचं सोनं झालंय। कारण आपल्या रोहाचं आज शिस्तबद्ध क्रिकेट खेळलं जातं, रोहाचं आग्रहाने नाव घेतलं जातं। हा सामना मात्र जिंकला, एक्झिबिशन मॅचचा या ठिकाणी आपण पाहिलं समाप्ती झाली, सामना जिंकलाय रोहा ग्रामीण असोसिएशन संघाने। नयन जोशीने या ठिकाणी चांगला आपला खेळ दाखवला, त्याचप्रमाणे आपण पाहिलं स्वयंश्री धावीर महाराजाच्या